थोड्याच वेळात राहुल गांधी परभणीमध्ये दाखल होणार आहेत। ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। यावेळी राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती समोर येते। या पार्श्वभूमीवर या परभणीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात देखील करण्यात आलाय। तर दरम्यान सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करणाऱ्यांना सजा करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय मंडळी या कुटुंबियांची भेट घेत आहेत। सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी केलेली बातचीत पाहूया। तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची अपडेट। थोड्याच वेळात राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। सांत्वनपर ही भेट असणार आहे। आणि आपण पाहिलंय की सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीमध्ये आंदोलन करण्यासाठी थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी देखील येणार आहेत। आणि त्याच तारखेला सकाळी फोन आला 9च्या दरम्यान। मला म्हणले आणि तुम्ही विजयाबाई सूर्यवंशी? हो सर म्हणले। मी बोलले कुठून फोन केला आहे? मोंडा पोलीस स्टेशनवरून केला आहे। बोला साहेब। काय नाही, तुमच्या मुलाला अटॅक आला आहे आणि अटॅकनं तुमचा मुलगा मरण पावले, येऊन घेऊन जावा। मग आईजे साहेबाच्या इथं आम्हाला भेट झाली। त्याने बोलले तुमच्या मुलाला अटॅक आला आहे, तुमचा मुलगा मरण पाहिला आणि तुझ्या मुलाला आम्ही शासनाने नोकरी लावतो शासकीय, आणि तो मला 50 लाख रुपये देतोय आणि तुम्ही जावा। आम्हाला ॲक्च्युली काहीच घटना माहीत नव्हती। अचानक 15 तारखेला रविवारी सकाळी 9च्या सुमारास आईच्या मोबाईलवरती फोन आला होता। त्यावेळेस मी कामावरती होतो की आईला सांगण्यात आलं की मी परभणीतून मोंडा पोलीस स्टेशनमधून बोलतोय आणि तुमच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, हृदयविकारामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला आहे आणि बॉडी घेऊन जा। ज्या लोकांनी माझ्या भावाचा घात केलेला आहे, त्याचं खून केलेलं आहे, त्या लोकांना सजा भेटली पाहिजे। आणि माझ्या भावाची किंमत हे अनमोल आहे, त्याचं मोलच कोणी करू शकत नाहीत। जो माणूस एवढा कष्ट घेऊन इथंपर्यंत काबाड कष्ट करून आईवडिलांनी एवढं रक्ताचं पाणी करून त्याचं मोल कसलाच होऊ शकत नाही। व्हिडिओ अरविंद रावराणेसह गणेश कवडे, साम टीव्ही, परभणी।